नमस्कार. स्वागत आहे तुमचं ऑनलाईन अभ्यास पॉईंटमध्ये. मित्रांनो, एक नवीन जाहिरात आली आहे. ठाणे महानगरपालिका भरती 2025. यामध्ये विविध पदावर भरती करण्यात येणार आहे. त्यामध्ये महत्त्वाचे पदं आहेत ते म्हणजे लिपिक टंकलेखक, लिपिक लेखा विभाग, कनिष्ठ अभियंता, स्टाफ नर्स, अग्निशमन सेवा, वैद्यकीय सेवा. यामध्ये स्टाफ नर्सच्या जास्तीत जास्त जागा या इथं दिलेल्या आहेत. तर प्रत्येक पदासाठी कोणत्या पदासाठी किती जागा आहेत, फॉर्म भरण्याची शेवटची तारीख काय काय आहे हे आपण पाहणार आहे. तसेच परीक्षा कोण घेणार आहे, TCS का IBPS. तर ठाणे महानगरपालिकेची परीक्षा घेणार आहे TCSद्वारे ही परीक्षा घेण्यात येणार आहे. चला तर जाहिरातीमध्ये बघू महत्त्वाच्या तारीख आणि कोणत्या पदासाठी किती जागा आहेत, तसेच कोणत्या पदासाठी पात्रता काय आहे हे सर्व आपण जाहिरातीमध्ये पाहणार आहे. तर ही आहे ठाणे महानगरपालिका भरती संबंधित जाहिरात. इथं दिलं आहे गट क व गट ड मधील रिक्त पदे सरळ सेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात. इथं पाहू आपण. इथं वेगवेगळ्या पोस्ट दिल्या आहेत आणि किती जागा भरायच्या आहेत त्या पण इथं दिलेल्या आहेत. वेतन श्रेणी दिले आहे. एकूण भरावयाचे पदे ही दिले आहेत. वेगवेगळ्या संवर्गासंबंधित इथं दिलेलं आहे. इथं पदनाम आहे, तुम्ही बघू शकता. इथं वेगवेगळ्या एकूण 65 पदांवर इथं भरती करण्यात येणार आहे आणि एकूण जागा आहेत यामध्ये 1773. एवढ्या इथं जागांची भरती करण्यात येणार आहे. या संबंधित ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी वेळापत्रक आहे. अर्ज सादर करण्याचा कालावधी आहे दिनांक 12 ऑगस्ट 2025 रोजी 14 म्हणजे 2 ते दिनांक 2 सप्टेंबर 2025पर्यंत इथं अर्ज करता येणार आहे. ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याकरिता दिनांक आहे दिनांक 2 सप्टेंबर 2025 आणि रात्री 12पर्यंत तुम्ही 12च्या आत परीक्षा शुल्क भरू शकता. परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक परीक्षेच्या 7 दिवस अगोदर तुम्हाला प्रवेशपत्र हे मिळणार आहे. ठाणे महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असेल. या तुम्हाला हेल्पलाईन नंबर दिलेले आहे तिथं. यावर काही अडचणी असल्यास तुम्ही कॉल करू शकता. परीक्षा शुल्क आहे खुला प्रवर्गासाठी ₹1000 आणि मागास प्रवर्ग व अनाथ प्रवर्गासाठी ₹900. त्यानंतर इथं वेगवेगळ्या पदासंबंधी जागा किती आहेत, वेतन श्रेणी काय आहे हे सर्व इथं दिलेलं आहे. आपण महत्त्वाच्या काही पोस्ट आहेत त्याबद्दल आपण इथं माहिती पाहणार आहे. बघा, पहिलं पद आहे इथं सहाय्यक परवाना निरीक्षक. गट क ची ही पोस्ट आहे. एकूण 2 जागा यामध्ये दिल्या आहेत. पात्रता आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी, अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेकडील स्वच्छता निरीक्षक पदविका, सॅनिटरी इन्स्पेक्टर परीक्षा उत्तीर्ण, मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. त्यानंतर इथं महत्त्वाची पोस्ट आहे ती म्हणजे लिपिक तथा टंकलेखक. गट क ची ही पोस्ट आहे. वेतन श्रेणी आहे S6 19,900 ते 63,200 आणि जागा आहेत यामध्ये एकूण जागा 53 जागांवर भरती होणार आहे. कॅटेगरीनुसार वेगवेगळ्या दिल्या आहेत. इथं अनुसूचित जातीची एक पण जागा नाही आहे. अनुसूचित जमाती ST 7 जागा आहेत. बाकी बघू शकता तुम्ही वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार जागा दिल्या आहेत. पात्रता आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी आणि मराठी टायपिंग लागणार आहे 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट. तसेच मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. पुढची पोस्ट आहे लिपिक लेखा. गट क ची पोस्ट आहे. वेतन श्रेणी आहे S6
19,900 ते 63,200 यामध्ये एकूण 32 जागा भरण्यात येणार आहेत. विविध आरक्षणानुसार तुम्ही जागा बघू शकता इथं. पात्रता आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी BCom. ज्यांचं BCom झालेलं आहे तेच इथं फॉर्म भरू शकतात. बाकीच्यांना इथं फॉर्म भरता येणार नाही. मराठी टंकलेखन लागणार आहे. मराठी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. इथं आहे दुसरी पोस्ट आहे कनिष्ठ अभियंता. एकूण 24 जागांवर भरती करण्यात येणार आहे. पात्रता आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी, शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी संस्थेकडील स्थापत्य अभियंता अथवा समकक्ष पदाचा किमान 3 वर्षाचा अनुभव इथं लागणार आहे. 3 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. पुढची पोस्ट आहे कनिष्ठ अभियंता 2 गट क. वेतन श्रेणी बघू शकता तुम्ही. एकूण 63 जागांवर इथं भरती करण्यात येणार आहे. कॅटेगरीनुसार वेगवेगळ्या जागा तुम्ही बघू शकता. पात्रता आहे मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी, मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आणि इथं तुम्हाला अनुभव मागितलेला नाही आहे. पुढची पोस्ट आहे चालक यंत्रचालक गट क ची पोस्ट आहे. एकूण 207 जागांवर इथं भरती करण्यात येणार आहे. कॅटेगरीनुसार वेगवेगळ्या जागा दिल्या आहेत ते तुम्ही बघू शकता. इथं पात्रता दिली आहे महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण SSC म्हणजे 10वी उत्तीर्ण, राष्ट्रीय राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन यांचा अग्निशामक प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण, वैध जड वाहन चालविण्याचा परवाना आवश्यक आहे. जड वाहन चालक म्हणून किमान 3 वर्ष काम केल्याचा अनुभव आवश्यक. इथं पण अनुभव लागणार आहे. शारीरिक पात्रता दिली आहे. उंची किमान 165 सेंटीमीटर, महिलांसाठी 157 सेंटीमीटर. छाती आहे 81 सेंटीमीटर, फुगवून 86 सेंटीमीटरपेक्षा जास्त. महिला उमेदवारांसाठी लागू नाही. वजन आहे 50 किलोग्राम, महिलांसाठी 45. चांगली दृष्टी. पुढची पोस्ट आहे फायरमन गट क ची पोस्ट आहे. वेतन श्रेणी बघू शकता. यामध्ये एकूण 381 जागांवर भरती करण्यात येणार आहे. यामध्ये जास्त पदांवर भरती करण्यात येणार आहे. वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार बघू शकता इथं तुम्ही जागा. पात्रता आहे महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शैक्षणिक मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण SSC 10वी उत्तीर्ण, राष्ट्रीय राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन यांचा 6 महिने कालावधीचा अग्निशामक प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण, मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. शारीरिक पात्रता दिलेली आहे. उंची 165, महिलांसाठी 157, छाती 81, फुगवून 86, वजन आहे 50 किलोग्राम, महिलांसाठी 45 किलोग्राम. चांगली दृष्टी चांगली. अग्निशमन सेवेत प्रशासकीय व ऑपरेशनल कामासाठी उमेदवाराची निरोगी व सुदृढ शरीरयष्टी असावी. पुढची पोस्ट आहे नर्स, मिडवाईफ, परिचारिका, स्टाफ नर्स गट क ची पोस्ट आहे. वेतन श्रेणी आहे S13 35,400 ते 1,12,400. यामध्ये सर्वात जास्त जागा या स्टाफ नर्सच्या आहेत. एकूण 457 जागांसाठी भरती इथं करण्यात येणार आहे. प्रत्येक कॅटेगरीनुसार वेगवेगळ्या जागा दिल्या आहेत तुम्ही बघू शकता इथं. त्यानंतर पात्रता आहे इथं 10वी उत्तीर्ण, तसेच महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचे जनरल नर्सिंग व मिडवाईफ पदविका GNM BSc नर्सिंग असल्यास इथं प्राधान्य देण्यात येणार आहे. महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची नोंदणी आवश्यक. शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी संस्थेकडील नर्स, मिडवाईफ, परिचारिका, स्टाफ नर्स या कामाचा
3 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. 3 वर्षाचा अनुभव इथं लागणार आहे. ठाणे पालिकेच्या अधीनस्थ परिचर्या प्रशिक्षण संस्थेकडील सुधारित जनरल नर्सिंग व मिडवाईफ किंवा BSc नर्सिंग पूर्ण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. पुढची पोस्ट आहे प्रसाविका गट क. वेतन श्रेणी बघू शकता. एकूण जागा आहेत 117. कॅटेगरीनुसार जागा बघून घेऊ शकता तुम्ही. पात्रता आहे 10वी उत्तीर्ण SSC. तसेच शासन मान्यताप्राप्त संस्थेचा ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ ANM अभ्यासक्रम पूर्ण. महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची नोंदणी आवश्यक. शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी वैद्यकीय रुग्णालयातील प्रसाविका ANM व समकक्ष कामाचा किमान 3 वर्षाचा अनुभव. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. पुढची पोस्ट आहे ज्युनियर टेक्निशियन गट क. वेतन श्रेणी बघू शकता. एकूण 60 जागांवर भरती करण्यात येणार आहे. इथं कॅटेगरीनुसार किती जागा आहेत तुम्ही बघू शकता. त्यानुसार फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. पात्रता आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी. शासन मान्य संस्थेकडील DMLT उत्तीर्ण. शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी शैक्षणिक संस्थेकडील ज्युनियर टेक्निशियन अथवा समकक्ष कामाचा 3 वर्षाचा अनुभव आवश्यक. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. तर या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाच्या काही पोस्टबद्दल माहिती बघितली आहे. त्यानुसार पोस्टनुसार तुम्ही फॉर्म भरायचा आहे. सर्व पोस्टबद्दल थोडक्यात तुम्ही इथं बघू शकता किती जागा आहेत, कोणकोणती पोस्ट आहे. त्यानुसार तुम्ही फॉर्म भरू शकता. तर एकूण 65 पोस्ट आहेत. तर व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर लाईक करा आणि मित्रांपर्यंत शेअर करा.